गुड मॉर्निंग गाईज, जय श्रीकृष्णा. तर आज मी सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी सँडविच बनवत होते. म्हटलं रोज सकाळी उठायचं, फ्रेश होऊन कामाला बसायचं, रोज सेमच रुटीन. मग म्हटलं लवकर उठून सगळ्यांसाठी काहीतरी बनवावं. रोज तेच करून कंटाळा आला होता. तर म्हटलं आज काहीतरी ब्रेकफास्ट करूच. तर स्वतःला वेळ देणं आणि फॅमिलीला वेळ देणं किती इम्पॉर्टंट असतं ना. बघा ना, आपण त्यांना वेळ देत नाही तरीही त्यांची अपेक्षा आपल्याकडून काहीच नसते. आपल्या आयुष्यात खूप लोक असतात ज्यांना आपण खूप इम्पॉर्टंट समजतो, पण ते लोक आपल्याबद्दल काय विचार करतात आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही. कारण म्हणजे अपेक्षा. आपण कितीही त्यांचा मनासारखं वागलं तरी आपणच कुठेतरी कमी पडतो आहे ह्याची जाणीव ते सतत करून देत असतात. म्हणजे लोक आपल्यामुळे कधीच सॅटिस्फाईड होत नाहीत, आपल्या बिहेवियरमुळे कधीच सॅटिस्फाईड होत नाहीत. आज आपण एक गोष्ट एक्सेप्ट केली की दुसऱ्या दिवशी दुसरी डिमांड असते. चुका काढणं हा एकच हेतू असतो लोकांचा. बाकी त्यांना त्यांची गोष्ट करून घ्यायची असते. त्यांच्या हिशोबाने आपण वागत असेल तरच आपण चांगले. जेव्हा आपण आपले स्वतंत्र मत देऊ किंवा आपले पण काही ओपिनियन आहेत हे त्यांना नकोच असतं. ते जे म्हणतील तेच बरोबर. सो तुम्हाला चुकीचं ठरवून त्यांना मोकळं व्हायचं असतं. त्यासाठी ते नवीन रिझन शोधत असतात. सांगण्याचा हेतू हाच की तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही बरोबर आहे की चूक. मग झालं तर, कारण तुम्ही कसे पण वागला तर लोकांना चुका काढायच्या असतील तर त्या कसंही काढतील. लोकांनी देवाला नाही सोडलं, आपण तर माणूस आहे. तुम्ही फक्त स्वतःला खुश ठेवा आणि त्यांना खुश ठेवा ज्यांना तुम्हाला खुश ठेवायचं आहे. सो इथे सगळं सँडविच तयार झालं होतं. तर ह्यावर आता मी चीज घालून ते ग्रिल करून घेणार आहे. आणि हे इतकं यम्मी आणि टेस्टी दिसत होतं. व्हिडिओमध्ये तर ऑफकोर्स दिसते. आणि मस्तपैकी चीज घालून तर अजून जास्त यम्मी होणार होतं. मग मी हे पटापट बनवलं आणि सगळ्यांना सांगितलं की सगळे ब्रश करून रेडी व्हा ब्रेकफास्टसाठी. आणि मग आम्ही ते ब्रेकफास्ट करत होतो. तुमच्याही लाईफमध्ये अशी माणसं आहेत का ज्यांच्या अपेक्षा कधी संपतच नाहीत? ते सतत वेगळ्या अपेक्षा तुमच्यासमोर ठेवतच असतात. सो तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत असंच मस्त टाईम स्पेंड करत राहा. आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ इथेपर्यंत बघितल्याबद्दल.